So basically, what start a small household venture into a big company with highest growth rate in a small scale category. With this plan, Sakshi Organic can scale almost 3 times more in next 2 years. आणि तुमच्यासारख्या इन्व्हेस्टर जर आमच्या कंपनीला जॉईन झाल्या तर साक्षी ऑर्गॅनिक्स लवकरच मार्केटमध्ये स्वतःचा लॉयल क्लायंट आणि होल्ड क्रिएट करेल याची आम्हाला खात्री आहे. दॅट्स ऑल. थँक्यू. वाह, एकदम बढिया प्रेझेंटेशन हा आकाश. म्हणजे एकदम इम्प्रेसिव्ह. मी राधिका सुभेदार. RS एंटरप्राइजेसची चेअरपर्सन. जय खानोलकर. Have a seat. मी म्हणलं का मिस्टर आकाश त्यांनी फारच जबरदस्त प्रेझेंटेशन केलं बरं का. हा नाही म्हणजे त्यांचा मार्केट रिसर्च उत्तमच. पण पहिलं माझं ज्या पोरीशी बोलणं झालं ती कुठं आहे? नाही म्हणजे तिनं कंपनीबद्दल फार चांगलं सांगितलं होतं. आता सध्याचं कंपनीचं स्वरूप, तुमचे फ्युचर प्लॅन, एकदम रिअलिस्टिक अप्रोच होता तिचा. मला वाटलं का भेटेल ती मला. मला असं वाटलं असेल ती इथे. कुठे आहे ती? ती आली तशी निघून गेली. ओह, दॅट्स सॅड. नॉट रिअली. इन फॅक्ट वी आर ग्लॅड. काय आहे, काही ठराविक अपवाद वगळता बायकांना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र हँडल करता येत नाही. त्या मुलीचं इथेच झालं, त्यामुळे तिचं तिनेच रिझाईन केलंय. अरे रे. पण मिस्टर खानोलकर, तुम्ही हे जे बोलून राहिलात ना का बायकांना पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र हँडल करता येत नाही, ते काही मला पटून नाही राहिलं बा. दॅट्स ओके. आपण इथे आपल्या पर्सनल ओपिनियन्सवर चर्चा करायला नाही, बिझनेस डील करायला भेटलो आहोत. हो, पण बिझनेस कोणाशी करायचा हे पर्सनल ओपिनियन वरतीच ठरतं ना. फक्त नंबर्स बघून बिझनेस करायचा झाला असता तर तुमच्यासारख्या छोट्या नवीन कंपनीत राधिका सुभेदार इन्व्हेस्टर म्हणून कशासाठी आली असती? ती पोरगी माझ्याशी जे बोलली त्याच्याने मी इम्प्रेस झाले म्हणून तर आले ना इथे. समजून राहिलं ना तुम्हाला? अहो, या दुनियेमध्ये असंख्य बायका आहेत ज्या घरचं काम सांभाळतात, बाहेर नोकरीसाठी जातात किंवा त्यांचा कुठला जो व्यवसाय असेल ना तो करतात.